नाही, आम्ही पूर्ण आता याच्या पुढे दिशा कशी द्यायची याच्यावरही चर्चा झाली. कारण आताच्या घटकेला मला त्या चार्जशीटमध्ये मला ते सगळंच्या सगळं अर्धवट वाटतंय. जसं आपण बघितलं की पहिल्या ज्या 2 जणांच्या ज्या त्यांनी स्टेटमेंट्स माध्यमांना दिल्या आणि त्यानंतर संत सुदर्शन घुळेचं जे स्टेटमेंट होतं ते जेव्हा माध्यमांपुढे आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण त्याच्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, त्याला तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही, काही म्हणजे कुठे राहिला, भिवंडीला कसे गेले, ते पुण्यात कसे पोचले, त्याच्यात चकार शब्द सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नाहीये. तर पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं? आणि जे मी मागे म्हटलं होतं की जे 10 लोक आहेत ज्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं, ते आज तगायत झालेले नाहीये. हे सगळे आपल्याला दिसलेत, व्हिडिओवर दिसलेत, ते राजेश पाटील दिसलेत, ते प्रशांत महाजन दिसलेत. हे सगळं असताना सुद्धा त्या कोणालाच, मग ते शिवलिंग मोराळे असो, बालाजी तांदळे असो, असे असंख्य लोक आहेत, डॉक्टर वायबसे असो, कोणालाही सहआरोपी केलेलं नाहीये. कारण ह्या सगळ्यांना सहआरोपी केलं तर यांचे दागेदोरे ते स्ट्रेट धनंजय मुंडेपर्यंत जातात. म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाहीये. तर अशा अमुक मागण्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने झाल्या पाहिजेत. हे देखील मी वारंवार माझं आणि धनंजयचं बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतात, मलाही तेच वाटतं आणि या सरकारला का वाटत नाही हाच प्रश्न मनात पडतो.